नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये रात्रीच्या स्वयंपाकात पोळी भाजी असं काहीही न करता सगळ्यांच्या आवडीचा मस्त गरमागरम वाफळत्या अशा चकोल्या केल्या होत्या। सगळ्यांना अतिशय आवडल्या आणि खूप चविष्ट झाल्या होत्या। चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कुकरचा एक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये 1 कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे, अशी हाताने चोळून घ्यायची। डाळीवरती खूप धूळ वगैरे असते, हे पाणी काढून टाकायचं आहे आणि तुरीच्या डाळीमध्ये दुप्पट असं पाणी घातलेलं आहे। मी 1 कपाला 2 कप इथं पाणी घातलेलं आहे। हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि एक अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळदीमुळे आपल्या डाळीला छान असा रंग येतो आणि तूप घातल्यामुळे डाळ अगदी मऊसूत शिजते। इथे आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे डाळ अगदी मऊसूत शिजेल। त्यानंतर इथे आपण लगेच कणिक भिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून मी इथे डाळीचं पीठ घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे घातलेत, अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। तुम्ही इथे ओवा किंवा लाल तिखट वगैरे पण घालू शकता ह्याच्यामध्ये। त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। घट्टसर पण मऊसूत असा गोळा व्हायला पाहिजे। आपण पोळीला कसं पीठ भिजवतो ना, त्याप्रमाणे ही कणिक इथे भिजवून घ्यायची। इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे। मस्त असा मऊसूत पण घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे। थोड्या वेळ हा झाकून ठेवूया। त्यानंतर इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1.5 इंच इथं आलं घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याचा आपण ठेचा करून घेणार आहोत। मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेला आहे आणि जाडसर असा याचा मस्त ठेचा करून घेतला आहे। लसूण भरपूर घालायचा, म्हणजे चव खूप छान येते। त्यानंतर इथे मी 1 टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे। आंबटपणासाठी मी इतर काही न घालता मी 1 टोमॅटो घातलेला आहे, कारण रात्रीच्या जेवणामध्ये मी हे वरणफळं करणार होते, त्याच्यामुळे मी इथं चिंचगुळाचा वापर केला नाही आहे। फक्त 1 टोमॅटो चिरून घातलेला आहे। टोमॅटो पण आपला इथे चिरून झालेला आहे। त्यानंतर कुकरच्या इथे 4 शिट्ट्या करून घेतल्या। डाळ आपली अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे। आपली चकोल्या करताना अशीच डाळ मऊसूत असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथे थोडंसं मी पाणी घातलं आहे। पाणी घालून विस्करच्या साहाय्याने ही डाळ एकसारखी घोटून घ्यायची आणि अगदी एकसंध मऊसूत अशी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता यासारखी आपली एकसंध अशी डाळ तयार झालेली आहे। त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे 1 टेबलस्पून। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे घातलेत, कढीपत्त्याची काही पानं घालायची आहेत आणि आपण जो लसूण मिरची आणि आल्याचा ठेचा करून घेतला आहे तो ठेचा सगळा याच्यामध्ये घालायचा आहे। या ठेच्यामुळेच की नाही आपल्या ह्या चकोल्यांना एक मस्त अशी चव येते। मस्त असं हे परतून घेतलं। त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला तो घालायचा आहे आणि तोही याच्याबरोबर मिक्स करून चांगला परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो 1 मिनिटभर चांगले ते परतून घेतले। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे, त्यानंतर गोडा मसाला घातलेला आहे, 1 छोटा चमचा इथे धना जिरा पावडर घातलेली आहे। आपण याच्यामध्ये ठेचा घातलेला आहे, त्याच्यामुळे तिखट आपल्या अंदाजानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। सगळं व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण जी घोटून ठेवलेली तुरीची डाळ आहे ना ती घालायची। त्याच्यामध्ये थोडं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ही डाळ अशी थोडीशी पातळसर करून घ्यायची। चकोल्याची जी आपण आमटी करणार आहोत किंवा वरण करणार आहोत ते फार दाटसर अगदी घट्टसर नसतं, कारण आपण जेव्हा चकोल्या सोडतो ना त्याच्यामध्ये तेव्हा ती डाळ अजून घट्ट अशी होत जाते। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची। पुन्हा सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी चिंचगूळसुद्धा घालू शकता। मी रात्रीच्या जेवणासाठी केलेली त्याच्यामुळे मी चिंचगूळ घातली नाही इथे। त्यानंतर आपण जी कणिक भिजवून ठेवली ती पुन्हा एकसारखी करून घ्यायची, त्यातला एक उंडा काढून घ्यायचा आणि याची पोळी लाटून घ्यायची। आपण नेहमी ज्या पोळ्या करतो त्याप्रमाणेच ही पोळी लाटायची, पण खूप पातळसर पण नाही आणि खूप जाडसर पण नाही अशी ही पोळी लाटायची। कारण खूप पातळ जर लाटली तर चकोल्या जेव्हा आपण आमटीत सोडतो तेव्हा त्या एकमेकांना खूप चिकटून राहतात, त्याचा गाळ होतो आणि खूप जाडसर अशा केल्या तर त्या लवकर शिजत नाहीत, जाड जाड तोंडात कच्चं पीठ लागतं बऱ्याच वेळेला। त्यामुळे मध्यम साईजच्या या चकोल्या लाटून घ्यायच्यात। मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर
सुरीच्या साहाय्याने याच्या मी चकोल्या पाडून घेते. तुम्ही कुठल्याही शेपमध्ये इथे पाडून घेऊ शकता, चौकोनी किंवा मी इथे डायमंड शेपमध्ये इथे काढून घेतलेले आहेत. या प्रकारे मी सगळ्या चकोल्या इथे आता पाडून घेते. आता या प्रकारे मी सुरीने सगळ्या चकोल्या पाडून घेतलेल्या आहेत. आता एकसारख्या या काढून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा तुम्ही, या प्रकारे मी डिशमध्ये आता सगळ्या काढून घेते. सगळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्यात, एकमेकांवरती ठेवायच्या नाही तर त्या एकमेकांवरती चिकटतात. त्याच्यामुळे या प्रकारे सुट्ट्या ठेवायच्या आणि सगळ्या करून घ्यायच्या अगोदर आणि त्यानंतरच आपण त्या वरणात सोडायच्यात. या प्रकारे आता चकोल्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत डिशमध्ये. तोपर्यंत आपली ही आमटी पण मी चांगली एक 5 मिनटं उकळून घेतली आहे. चांगली आता स्लो गॅसवरती ठेवलेली आहे. आमटी छान उकळल्यानंतर याच्यामध्ये या चकोल्या एक एक करून सगळ्या सोडायच्यात. आमटी उकळलेली असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे की नाही या चकोल्या लगेचच शिजतात. आणि सगळ्या पहिल्यांदा चकोल्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर या सोडायच्या, म्हणजे सगळ्या चकोल्यांना एकसारखी उष्णता लागते आणि एकाच वेळेला सगळ्या व्यवस्थित शिजतात. या प्रकारे आता मी जेवढ्या सगळ्या केलेल्या होत्या चकोल्या त्या सगळ्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि आता हे सतत हलवत एक 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे चकोल्या व्यवस्थित सगळीकडनं एकसारख्या शिजतात. सगळ्या चकोल्यांना एकसारखी उष्णता लागते. आता एक 5 मिनटं या चकोल्या मी मस्त उकळून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. आपल्या इथे मस्त अशा ह्या चकोल्या किंवा वरणफळं इथे तयार झालेली आहेत. वरतून पुन्हा इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅस इथे बंद केलेला आहे. आता एका बाउलमध्ये मी हे काढून घेते. मस्त अशा हा गरमागरम वाफळत्या चकोल्या, त्याच्यावरती साजूक तूप, अगदी मस्त असा पोटभरीचा बेत होतो. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा.